जयश्री माताजी यांच्या आशीर्वादाने सहयोगी भारतीताई शिरोळे व मंगेश शिरोळे नगरसेवक पदासाठी सज्ज। जयश्री माताजी यांच्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या पाठिंब्याच्या जोरावर सहयोगी भारतीताई शिरोळे व मंगेश शिरोळे हे नगरसेवक पदासाठी सज्ज झाले असून त्यांनी जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केलाय। नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक विश्वास लचके यांनी भारतीताई आणि मंगेश शिरोळे यांच्या निवासस्थानी जाऊन जयश्री माताजींसमोर नतमस्तक होऊन दोघांनाही भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमात सक्रिय सहभाग असलेल्या भारतीताई शिरोळे यांनी महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केलंय, तर मंगेश शिरोळे यांनी युवक, क्रीडा व सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या विषयांना प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा त्यांचा मानस आहे। या निमित्ताने समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जयश्री माताजीच्या जयघोषात प्रचाराला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नागरिकांच्या विश्वासावर हे दोन्ही उमेदवार खरे उतरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 7 येथे। इगतपुरी सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक 7 मधून मंगेश शिरोळे सर आणि त्यांच्या पत्नी भारती शिरोळे मॅडम यांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि त्यांनी दिलेले आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील यात काही शंका नाही। तर प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीताई तसेच मंगेश दादा हे निवडून आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर्व इगतपुरीतील जनतेचे मनापासून धन्यवाद। मी प्रभाग क्रमांक 9 मधून प्रचंड मताने मला विजयी केलं। 7 मधून माझ्या मिसेसला केलंय आणि सर्व जनतेचं माझ्या पूर्ण परिवार आहे, हा सर्व माझा परिवार आहे, ही माझी ताकद आहे। ह्या लोकांमुळे माझी आहे, नाही तर म्हणजे शक्य नाही ही गोष्ट। माझ्या नातेवाईकांचे आभार। सर्व जनतेचे खूप खूप आभार, मला प्रभाग क्रमांक 7 मधून प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल। तर आपल्या सोबत काही नागरिक आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज झालेल्या इगतपुरीच्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गेल्या 30 वर्षाचा जो काय इतिहास होता, त्या इतिहासाला एक वेगळी पालटणा करायचा प्रयत्न मंगेशदादा शिरोळे यांच्या नेतृत्वावरती आज इगतपुरीमध्ये 18 उमेदवार निवडून आलेले आहेत। युतीचे धनुष्यबाण आणि प्लस घड्याळ या निशाणीवरती सगळ्यांनी आणि जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आहेत आणि ह्यांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे देखील आम्ही सर्व कार्यकर्ते सगळे लोक आभार मानतो। जनतेला जी आश्वासनं दिली आहेत गेल्या 30 वर्षामध्ये जे काही कार्य झालं नाहीये ते पुढील येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही कार्य करून दाखवू आणि जनतेला आम्ही आमचा विश्वास संपादन करून देऊ। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।